जरा मित्रांनो, आज चाललो होतो आम्ही घरी, पण एवढ्या मनात फोन आला की आपल्याला जाणार आहे दुसऱ्या मावशीच्या घरी. मग पिंपळगाव राजायले. मग काय डायरेक्ट गाडीत बसलो, डायरेक्ट सरळ निघलो आम्ही पिंपळगाव जाण्यासाठी. आणि ॲटोत बसलो तर भाऊ गरमाच एवढी होत की बेकारच काम आहे. आणि गरमी तर भाऊ मला सहीनच नाही होत. इकडे आलं आणि इकडे काकाला म्हटलं भरा लवकर पेट्रोल आणि चला आम्हाला सोडून देत म्हटलो. काका म्हणलं बरं 2 मिनटं थांब म्हणे. फक्त एकदम स्पीडमध्ये 120च्या स्पीड डायरेक्ट आलो सरळ आम्ही पिंपळगाव. आणि मला तर भाऊ येणं डायरेक्ट खालीच बसून टाकलं. तुम्हीच पाहून घ्या. मग इकडून डायरेक्ट सरळ आलो आम्ही मावशीच्या घरी पैदल. मावशीच्या घरी येत नाही तर मग मावसभाऊ म्हणे चला आपण येऊ वावरातून. मग काय मावसभावानं म्हटलं म्हणजे करणे का तो करणे का. आलो डायरेक्ट सरळ मावसभावाच्या वळग्यात आलो. आणि डायरेक्ट मावसभावाचं तर खूप खतरनाक चालू होता. वळग्यात गाडा आटपलं आणि इकडे होता DJ. मग काय मावसभाऊ म्हणे DJ आल्यावर भाऊ आपल्या गावात. म्हटलं चल मग पाहिले आपल्याला भाऊ DJचा जरा शौक आहे. DJ तर भाऊ खूप खतरनाक होता, पुरा कान फाडले भाऊ DJनं. तर मग तुम्ही बी ऐकून पाहा एकदा DJचं काम. म्हणत की अजून एक बँड यायला म्हणत चला. मग म्हटलं पाहूनच घेऊ. आता म्हटलं आपल्या गावाजवळचाच बँड दिसते शंतनू, तुम्ही पाहून घ्या. मग ते झालं. आणि इकडे आपले मावसभाऊ नाचायला लागले भाऊ. कोणाचे लग्न असं आपले मावसभाऊ कोणाचे लग्न नाचतात भाऊ. तुम्हीच पाहून घ्या मग कसे नाचतात खतरनाकमध्ये तर.